श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 103, पांड्यदेश आणि शंकर भट्ट। शंकर भट्ट मरुत्व मलईच्या जंगलातून बाहेर येत पुढील वाटचाल करू लागतो। तेव्हा शंकर भट्ट पांड्यवनातील अनुभूती लिहिण्यापूर्वी म्हणतो की मी शंकर भट्ट मरुत्व मलईतल्या अनुभवाचे चिंतन करीत व श्रीपादांचे नामस्मरण करीत प्रवासात होतो। अनेक पुण्यक्षेत्रांचे दर्शन करीत चाललो होतो। प्रवासात जेवण अनायासेच मिळत होते। हा एक अपूर्व अनुभव होता। परंतु मरुत्व मलई ते हा पांड्यदेश, ज्याची राजधानी त्यावेळी मदुराई होती, हे अंतर 250 किलोमीटरच्या आसपास होते। म्हणजे मरुत्व मलईच्या गुहेतील वृद्ध तपस्वी व मदुराई येथे भेटलेल्या सिद्धेंद्र योगींच्या भेटींमध्ये शंकर भट्टास इतर कोणी उल्लेखनीय व्यक्ती भेटलेली नाही। या दरम्यान शंकर भट्टाचा फक्त प्रवास सुरू होता। येथे शंकर भट्टास कदंब वृक्षाचे वन लागते व त्यामध्ये त्यास दिव्य शिवलिंगाचे दर्शन घडते व जवळच आश्रमात सिद्धेंद्र योगी भेटतात। ते सांगतात की प्रायश्चित्त म्हणून इंद्राने हे शिवलिंग स्थापन केले आहे व येथील पांड्य देशाचा राजा कुलशेखर पांड्याने याचा जीर्णोद्धार करून येथे नगर वसविले, ज्याचं नाव ठेवले मदुराई। इंटरनेटवर शोधलं असता वरील तपशील तंतोतंत जुळतो। खाली तत्कालीन पांड्य देशाचा नकाशा देत आहे व राजा कुलशेखर पांड्या यांचा कालावधी आहे सन 1238 ते 1250 व सन 1336 मध्ये शंकर भट्ट तेथे आला। पांड्य हा राजवंश महाभारतातील पांडवांशी संबंधित असल्याने त्यांना पांड्य म्हणत व त्यांनी उत्तर भारतातील मथुरा नावामुळे येथील राजधानीचे नाव मदुराई ठेवले। आपण शंकर भट्ट श्रीपाद श्रीवल्लभ सोडून या पांड्य वंशावळीत का गुंतलो, तर याचा संबंध वरुणानुबंध श्रीपाद श्रीवल्लभांशी आहे। कसा ते पाहूया। या कुलशेखर राजाला कदंब वनातील इंद्रस्थापित जीर्ण शिवलिंगाची माहिती ही धनंजय नावाच्या व्यापाराने दिली, म्हणून त्याला पुण्य लाभले व त्या पुण्याच्या प्रभावाने तो बृहतशिला नगरीत राजा कुसुमश्रेष्ठींच्या पोटी व श्रीपाद सहोदरी श्री वासवी कन्यका परमेश्वरी कन्यकांबा यांचा भाऊ विरूपाक्ष म्हणून जन्माला आला आणि श्रीपादांनी त्यात स्वतःचा एक अंश प्रस्थापित केला। हाच विरूपाक्ष सेंगॉल हा राजदंड धारण करण्याच्या क्षमतेचा होता, म्हणून त्यास तो अधिकार प्राप्त होता। दुसरी गोष्ट म्हणजे कुलशेखर पांड्याने जी मदुराई नगरी वसवली, तेथील मंदिरातील मूळ दैवत मीनाक्षी ही वासवी कन्यका परमेश्वरी कन्यकांबाच आहे व यजमान श्री नगरेश्वर स्वामी हे तेथे मोहन सुंदरम आहेत। तसेच कंसवधानंतर श्रीकृष्णाने कंसाचे वडील उग्रसेन यांनाच राज्यपदी स्थापित केले होते। श्रीकृष्णाने द्वारका वसवून तेथे देखील उग्रसेनालाच राजपद दिले होते। याच राजवंशातील लोक आंध्र प्रदेशात राजवट करत होते। बृहतशिला नगरीचा राजा कुसुमश्रेष्ठी त्याच वंशाचे होते, म्हणून शंकर भट्टाचा कन्याकुमारी ते कुरोपूर हा प्रवास श्रीपादांनी अशा मार्गावर आखून ठेवला होता, ज्यावर चालताना कुरोपूरला पोहोचेपर्यंत शंकर भट्ट अधिकाधिक प्रगल्भ होत जाईल। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।